Biotechnology. We have studied earlier in the class that biotechnology is bringing about artificial genetic changes. You know that every living organism has definite types of pairs of chromosomes. क्रोमोझोम्सच्या पेअर्स आपल्याला माहित आहेत. किंवा सेकंड चॅप्टर मध्ये आपण हे शिकलो की कशा पद्धतीने माणसाचे जे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्यामध्ये फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतील, मेंटल कॅरेक्टरिस्टिक्स असतील, हे कसे जीन्सवर अवलंबून असतात हे आपण पाहिलेलं आहे. तर ह्या जीन्स मध्ये आर्टिफिशियली काही चेंजेस करता येतील का, की जे चेंजेस ह्युमन बिईंगला लाभदायक असतील, या संबंधित सुद्धा बायोटेक्नॉलॉजी ही वर्क करते. हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम्स फॉर ह्युमन वेलफेअर सगळ्यात महत्वाचं आहे. ह्युमन वेलफेअरचा विचार करता, कारण जर क्लोनिंग हे सुद्धा एक हायब्रिडायझेशन आहे, परंतु क्लोनिंग हे कन्सिडर टू द वेलफेअर ऑफ ह्युमन इट इज नॉट अप्रोप्रिएट, म्हणजे अप्रोप्रिएट नाही ह्युमन वेलफेअरचा विचार केला. पण ह्युमन वेलफेअरचा विचार करून समजा ॲनिमलचं हायब्रिडायझेशन होतंय किंवा क्रॉपचं हायब्रिडायझेशन होतंय, तर ते लाभदायक आहे. अशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस किंवा हायब्रिडायझेशन या दोन पद्धतीने बायोटेक्नॉलॉजी वर्क करते. व्हेरियस ब्रँचेस ऑफ सायन्स लाईक सायटॉलॉजी, आपण सायटॉलॉजी डेफिनेशन पाहिली चॅप्टरच्या सुरुवातीला. बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग आर स्टडीड इन बायोटेक्नॉलॉजी. हे सगळे बायोटेक्नॉलॉजीच्या सब ब्रँचेस आहेत आपण म्हणूया. बायोटेक्नॉलॉजी इज रिलेटेड विथ सायटॉलॉजी, मीन्स सायटॉलॉजी कशाला म्हणायचं, स्टडी ऑफ सेल्स, सेल्स ऑर्गेनेल्स, सेल्स फंक्शन्स, या सगळ्यांचा उल्लेख ज्याच्यामध्ये आहे तो सायटॉलॉजी, आणि ही सायटॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी अंडर येणारी ब्रँच आहे. देन बायोकेमिस्ट्री, the relationship between biology and chemistry, that is biochemistry. Then molecular biology. आता बायोकेमिस्ट्रीचा कोणता टॉपिक आपण शिकलो बघा, 7th चॅप्टर जो आहे एन्झाइम्सचा किंवा मायक्रोबायोलॉजी ज्याला आपण म्हणतो, मायक्रोबशी संबंधित आहे, तो एक बायोकेमिस्ट्रीला जोडणारच एक चॅप्टर आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी रिलेटेड विथ मॉलिक्युल्स. देन जेनेटिक इंजिनिअरिंग, it is also a faculty of biotechnology. There is considerable progress mainly in field of agriculture, pharmacy due to biotechnology. एक अलीकडचा रिसर्च जर पाहिला आपण तर ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये प्रचंड बदल किंवा क्रांतीच म्हणूया आपण, ही क्रांती बायोटेक्नॉलॉजी मध्ये घडून येत आहे. मग याच्यामध्ये जेनेटिक क्रॉप्स असतील, क्रॉप्सची व्हरायटी असेल, सीड्स असतील, किंवा जे स्प्रेज आहेत ते स्प्रेज मध्ये सुद्धा बायोटेक्निकल किंवा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून काही ऑर्गॅनिक स्प्रे जो आहे ते सुद्धा या ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये युजफुल आहेत. तर फार्मसीमध्ये आपल्याला माहिती आहे अलीकडेच आता कोवॅक्सिन निघालेला आहे. कोविड-19च्या संदर्भात सगळीकडे वॅक्सिनेशन चालू आहे. हे सुद्धा कशाची रिलेटेड आहे, कोणत्या ब्रँच रिलेटेड आहे, तर फार्मसी. फार्मसीमध्ये अँटीबायोटिक शोधणं, वॅक्सिनेशनचं रिसर्च करणं, त्यानंतर नवीन नवीन डिसीजेसवर रिसर्च करणं, ही जी ब्रँच आहे ती फार्मसी आहे. म्हणजे मेडिसिनचा सर्च केला जातो याच्यामध्ये. मग ह्या दोन्ही सेक्टरमध्ये बायोटेक्नॉलॉजी जी आहे ती आता मेन प्रोग्रेसवर आहे. न्यू एक्सपेरिमेंट being performed for improving agriculture yield. ऍग्रिकल्चर yield म्हणजे उत्पादन. ऍग्रिकल्चर yield वाढवण्यासाठी आता नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स तयार केले जातात किंवा नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स केले जात आहेत, सक्सेसफुली केले जात आहेत. फार्मसीमध्ये आता अँटीबायोटिक्सच्या रिलेटेड असतील, व्हिटॅमिन्सच्या रिलेटेड असतील, किंवा हार्मोन्स जे ह्युमनच्या वाढीसाठी किंवा ह्युमनच्या प्रत्येक फंक्शनसाठी महत्वाचे आहेत. हार्मोन्स लाईक इन्सुलिन. इन्सुलिन आपल्याला माहिती आहे, इन्सुलिन कशासाठी महत्वाचं आहे, हे
आता आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा जो ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर ग्लायकोजेन मध्ये होतं, ग्लायकोजेन. आणि हे ग्लायकोजेन जे आहे हे आपल्या शरीरामध्ये साठून राहतं. आता ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा कमी आहे त्यावेळी ग्लायकोजेनचं पुन्हा एकदा ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. आणि हे रूपांतर करण्यासाठी इन्सुलिन नावाचा हार्मोन जो आहे तो महत्वाचा आहे. तर हे इन्सुलिन जे आहे, इन्सुलिन ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतं. आणि इन्सुलिनची मात्रा जर कमी झाली शरीरामधली तर आपल्याला माहित आहे की ग्लायकोजेन हे शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये तसंच पडून राहतं. त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतच नाही. आणि हे ग्लायकोजेन म्हणजेच असणारी शुगर जी रक्तामध्ये वाढत राहते त्याला आपण मधुमेह किंवा डायबिटीज असं म्हणतो. यामध्ये हार्मोन्स लाईक इन्सुलिन सुद्धा रेडीमेडली किंवा एक्सपेरिमेंटली बायोटेक्नॉलॉजी ही तयार करते. आणि हे इन्सुलिन जे आहे ते पेशंटला दिल्यानंतर त्याला डायबिटीज मध्ये जो काही ग्लायकोजनचा साठा होतो तो साठा रेडीमेड इंजेक्शनच्या स्वरूपात इन्सुलिन शरीरामध्ये पोहोचवून ग्लायकोजनचं पुन्हा ग्लुकोज मध्ये रूपांतर केलं जातं. पण अशा या टप्प्यापर्यंत ही बायोटेक्नॉलॉजी आता फार्मसी या फील्डद्वारे वर्क करत आहे. एक्सपेरिमेंट ऑफ प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स तयार करण्यामध्ये, विटॅमिन्स तयार करण्यामध्ये किंवा हार्मोन्स इन्सुलिन सारखा हार्मोन्स तयार करण्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या द्वारे या फार्मसी सेक्टरमध्ये यश मिळालेलं आहे. हाय क्लास व्हरायटीज ऑफ क्रॉपच्या हाय क्लास व्हरायटीज ज्या आहेत त्या देखील बायोटेक्नॉलॉजी द्वारे तयार करता येतात. ओके. टिश्यू कल्चर आपण बघितलं, टिश्यू कल्चरची पण मागच्या तासाला चर्चा केली. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीद्वारे कशा पद्धतीने एका प्लॅनच्या स्टेम सेल पासून वेगवेगळे प्लॅनचे रोप तयार केली जातात आणि ही रोप म्हणजे प्लॅन्टलेट्स तयार केले जातात आणि प्लॅन्टलेट्सच्या लागवडीनंतर युजफुल असा क्रॉप तयार होतो हे आपण पाहिलेलं आहे. बायोटेक्नॉलॉजी इन्क्लुड्स फॉलोविंग मेन एरियाज. कोणकोणत्या एरियाज मध्ये काम करतं? एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे फूड प्रोडक्शन जो आहे त्या एरियामध्ये बायोटेक्नॉलॉजी काम करते. हे अनेक मायक्रोब जे आहेत त्यामध्ये असणाऱ्या एबिलिटीज नुसार योगर्ट प्रोडक्शन तयार केलं जातं किंवा अनेक मिल्क प्रोडक्ट्स तयार केले जातात. योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क याच्यामध्ये कुठला बॅक्टेरिया आहे, मायक्रोब आहे तो युजफुल आहे? बोला. लॅक्टोबॅसिली. आणि त्यानंतर अल्कोहोल फ्रॉम मोलासेस पासून अल्कोहोल करताना सुद्धा कोणता बॅक्टेरिया युजफुल आहे? सॅचारोमायसिस सेरेविसी आहे का नाही? सॅचारोमायसिस सेरेविसी. स्पेलिंग जरा बघा. सॅचारोमायसिस सेरेविसी हा जो बॅक्टेरिया आहे तो याच्यामध्ये युजफुल आहे. सो हा जो फूड प्रोडक्शन आहे जे मायक्रोबच्या पासून तयार केलं जातं फूड प्रोडक्शन, यामध्ये योगर्ट प्रोडक्शन असेल, अल्कोहोल असेल, इथिल अल्कोहोल असेल, या सगळ्याचं प्रोडक्शन हे बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करूनच केलं जातं. यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ सेल्स, फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स तयार केले जातात, वॅक्सिन्स तयार केले जातात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स मध्ये विशिष्ट प्रकारचं म्युटेशन तयार करून किंवा त्यांच्या ज्या जीन्स आहेत त्या जीन्स मध्ये आवश्यक ते बदल करून आणि अनावश्यक गोष्टी काढून टाकून या बायोटेक्नॉलॉजीचा आधार घेऊन अँटीबायोटिक्स किंवा वॅक्सिन्स तयार केले जातात. हे देखील आपल्याला म्हणजे कोणतं क्षेत्र सांगता येईल आपल्याला? हे कोणतं क्षेत्र सांगता येईल? फार्मसी क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने वॅक्सिनेशन अँटीबायोटिक्स तयार केले जातात. तिसरं क्षेत्र बघूया आपण, यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन इन ह्युमन वेलफेअर. यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स, आपल्याला माहिती आहे डीएनएचं महत्व, डीऑक्झी रायबोन्यूक्लिक ऍसिड
त्याचप्रमाणे प्रोटीन सिंथेसिस आपल्या शरीरामध्ये असणारं महत्व आपल्याला माहित आहे. या सगळ्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस असेल किंवा डीएनए असेल, या सगळ्यांचा स्टडी जो आहे तोही बायोटेक्नॉलॉजीचा एक भाग आहे. यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक डीएनए, त्याला सगळ्यात लॉंगर मॉलिक्यूल म्हटलं जातं. सगळ्यात लॉंगेस्ट मॉलिक्यूल कुठला आहे कार्बनचा, तर डीएनए. प्रोटीन हा एक बायोमॉलिक्यूल आहे. याचा उपयोग कसा करून घेता येईल हे देखील बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये येते किंवा याच्यावर देखील बायोटेक्नॉलॉजी ही स्टडी करते. डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स, एनिमल्स, प्रॉडक्ट ऑफ डिझायर्ड क्वालिटी बाय जीन मॅनिप्युलेशन. जीन मॅनिप्युलेशन याचा अर्थ काय, मॅनिप्युलेशन याचा अर्थ काय, की समजा जीन्स मध्ये काही गुड आहेत आणि काही समजा बॅड, म्हणजे रिसर्चच्या दृष्टिकोनातून आपण विचार करूया तर गुड थिंग्स या कीप करायच्या आहेत, गुड कॅरेक्टरिस्टिक हे कीप करायचे आहेत, आणखीन काही गुड कॅरेक्टर्स हे इंट्रोड्यूस करायचे आहेत, तर बॅड कॅरेक्टर्स हे त्यातून काढून टाकायचे आहेत. असं जीन मॅनिप्युलेशन करून, जीन मध्ये बदल करून डिझायर्ड क्वालिटी असणारा ॲनिमल प्लांट तयार करणे. म्हणजे समजा ॲनिमल हजबंड्री असेल तर त्याच्यामध्ये ज्या ॲनिमलची हजबंड्री केली जाते किंवा पाळले जातात ॲनिमल्स, त्या ॲनिमल्सच्या डिझायर्ड व्हरायटीज तयार करण्यासाठी किंवा जे काही प्लांट असेल ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये त्या प्लांटच्या डिझायर्ड व्हरायटीज तयार करण्यासाठी आवश्यक ते जीन्स मॅनिप्युलेशन करून या व्हरायटीज ह्या तयार केल्या जातात. म्हणजे आता इथं आपल्याला संबंध ऍग्रिकल्चर सेक्टरशी येतोय आपला, तर ऍग्रिकल्चर म्हणूया आपण. ऍग्रिकल्चर, प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन्स विथ द हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियाज. एक मिनिट, काही जण ऍड करतोय. यूज ऑफ प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन्स, म्हणजे ग्रोथ साठी महत्वाचे हार्मोन्स जे आहेत अशा पद्धतीच्या हार्मोन्स तयार करून माणसाची ग्रोथ किंवा ह्युमनची ग्रोथ, म्हणजे समजा ज्यांची ग्रोथ खुंटलेली असेल काही कारणाने किंवा ज्यांच्या ग्रोथ वरती परिणाम झाला असेल, जीन्स मध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले असतील, तर अशा व्यक्तीच्या किंवा अशा ह्युमनच्या ग्रोथसाठी एक रेडीमेड ग्रोथ हार्मोन जे आहे ते जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियाच्या सहाय्याने तयार केलं जातं. यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक्स. आता काही जेनेटिक्सच्या रिलेटेड टेक्निक्स असतील, काही जीन्सच्या रिलेटेड नसलेले टेक्निक्स असतील, नॉन जेनेटिक असतील, अशा टेक्निक्सचा उपयोग करायचा आहे. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स यूज ऑफ सेल अँड टिश्यू. सेल आणि टिश्यूचा डायरेक्टली उपयोग करून त्याच्या जीन्स मध्ये बदल न करता बायोटेक्नॉलॉजी हे काही प्रकारे युजफुल असते. यामध्ये टिश्यू कल्चर आपण पाहिलेलं आहे. टिश्यू कल्चर मध्ये डायरेक्टली स्टेम सेलचा उपयोग करून मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स तयार करता येतात. प्रॉडक्ट ऑफ हायब्रिड सीड्स. आता हायब्रिड सीड्स तयार करत असताना काय करायचं आपल्याला माहित आहे, मेंडेलचा जो नियम आहे तो आपल्याला माहित आहे की चांगल्या व्हरायटीज असणारे दोन क्रॉप जे आहेत त्या क्रॉपचं क्रॉसिंग करायचं, हायब्रिडायझेशन करायचं आणि युजफुल व्हरायटी तयार करायची. अशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजी ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करते. म्हणजे फूड प्रोडक्शन हा एक महत्वाचा भाग आहे, फार्मसीमध्ये काम करते, ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करते, त्यानंतर डिफरंट जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक्स मध्ये काम करते. आपण हे मुद्दे लक्षात घेऊया. पहिला मुद्दा फूड प्रोडक्शन आहे, ज्यामध्ये योगर्ट आणि अल्कोहोल प्रोडक्शन. दुसरा मुद्दा जो आहे तो फार्मसी संबंधित आहे, ज्यामध्ये अँटीबायोटिक प्रोडक्शन असेल, वॅक्सिनेशन प्रोडक्शन असेल, यामध्ये देखील बायोटेक्नॉलॉजी महत्वाची आहे. तिसरा मुद्दा आहे की यूज ऑफ डीएनए अँड प्रोटीन. डीएनए आणि प्रोटीनचा कसा माणसामध्ये उपयोग होतो किंवा इतर अॅनिमल्स मध्ये सुद्धा या दोन जे ब्रॉड मॉलिक्यूल म्हणतात, डीएनए हा ब्रॉड मॉलिक्यूल आहे, त्याचा आणि प्रोटीनचा कसा उपयोग होतो याचा स्टडी सुद्धा बायोटेक्नॉलॉजी मध्ये केला जातो. त्यानंतर एक्सपेशली अॅनिमल आणि प्लांटच्या वेगवेगळ्या व्हरायटीज किंवा डिझायर्ड व्हरायटीज तयार करण्यासाठी जीन मॅनिप्युलेशन हा जो भाग आहे किंवा हे जे सेक्टर आहे तेही बायोटेक्नॉलॉजीशी निगडीत आहे. त्यानंतर ह्युमन ग्रोथ हार्मोन्स तयार करण्यासाठी जीएमबी म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियाचा उपयोग केला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या जेनेटिक नॉन जेनेटिक टेक्निक्स सुद्धा बायोटेक्नॉलॉजी मध्ये उपयुक्त आहेत.
यामध्ये नॉन जेनेटिक टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला उल्लेख करता येईल तो सेलचा उपयोग करून ज्या टेक्नॉलॉजी केल्या जातात किंवा टिश्यूचा उपयोग करून, एस्पेशली टिश्यूचा उपयोग करून टिश्यू कल्चर, त्यानंतर हायब्रिड सीडचं प्रोडक्शन, या सगळ्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी ही उपयुक्त आहे. बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता आपण त्याचे आतापर्यंत आपण काय बघितलं की बायोटेक्नॉलॉजीचे स्कोप काय आहे, कोणकोणत्या एरियाज मध्ये ते काम करते. आता आपण त्याचे फायदे पाहणार आहोत. हे अगदी आपल्याला शॉर्ट पण करता येईल याच्यामध्ये. इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज पर हेक्टर यील्ड. पर हेक्टर यील्ड आपण शासन दरबारी कशाचा विचार केला जातो, जसं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कमी अधिक जमिनी आहेत. हेक्टर हे आपल्याला मोजमाप माहित आहे, जनरल जे मोजमाप आहे ते हेक्टर. म्हणजे शासन दरबारी हे पर हेक्टर यील्ड किती आहे, भारताचा असेल महाराष्ट्राचा असेल याचा विचार केला जातो. असं पर हेक्टर यील्ड जे आहे ते वाढवण्यासाठी, ते इन्क्रीज करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होत असतो. पर हेक्टर यील्ड irrespective of limitation of crop land area. म्हणजे क्रॉप लँड एरिया न वाढवता पर हेक्टर यील्ड कसं वाढवता येईल यासाठी बायोटेक्नॉलॉजी उपयुक्त आहे. So it has become possible to increase per hectare yield irrespective of limitations of crop land area. Then second, एक्सपेन्सेस ऑन डिसीज कंट्रोल. आता डिसीज कंट्रोल आपल्याकडे कोणकोणत्या पद्धतीने केला जातो की एक सतत आपण इन्सेक्टिसाइड्सचा वापर करतो, इन्सेक्टिसाइड्स, किंवा आपण फंगिसाइड्सचा वापर करतो, फंगिसाइड्स. आणि इन्सेक्टिसाइड आणि फंगिसाइड्स वापरून आपण जे काही डिसीज कंट्रोल आहे, मग फळभाज्यांचं असेल इतर असेल, सगळ्यांचं डिसीज कंट्रोल करत असतो. आणि अशा इन्सेक्टिसाइड आणि फंगिसाइडच्या वापरामध्ये प्रचंड असा एक्सपेन्स येत असतो, खर्च येत असतो. तर हा खर्च वाचवण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी कशी मदत करते बघूया. एक्सपेन्सेस ऑन डिसीज कंट्रोल इज मिनिमाइज सिन्स डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स व्हरायटी. समजा आपण विचार केला की कॉटनचं समजा यील्ड घ्यायचं की कापसाची लागवड आहे, कापसामध्ये सगळ्यात प्रमाण जास्त जे आहे ते बोंड अळीचं आहे. बोंड अळी हा जो डिसीज आहे कापसावरचा, कॉटनवरचा, तो नाहीसा करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी कशा पद्धतीने मदत करते, तर हा डिसीज रेजिस्टन्स करणारी व्हरायटी ही तयार करते. उदाहरणार्थ बीटी कॉटन ही जी व्हरायटी आहे कापसाची, ही बायोटेक्नॉलॉजीद्वारे तयार केली जाते, ज्यामध्ये डिसीज स्प्रेड करणारे जे आहेत ते ऑटोमॅटिकली या झाडाची पाने खाऊन वगैरे डेड होतात किंवा त्यांचा एलिमेंटरी कॅनल जो आहे, अन्ननलिका म्हणून आपण, ती नष्ट होते. अशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजी ही डिसीज कंट्रोल साठी सुद्धा महत्वाचे आहे किंवा युजफुल आहे. तिसरा मुद्दा आपण बघूया. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटी. माझा फास्ट फ्रूट सेटिंग म्हणजे काय, समजा आंबे पिकण्याचा कालावधी किती आहे, आपण जर फळधारणा लागल्यापासून आपण म्हटलं की समजा 4 महिन्यामध्ये आंबे पिकतात, तर अशा काही व्हरायटीज तयार करता येईल का की 4 महिन्याऐवजी 3च महिन्यामध्ये हे फ्रूट सेटिंग होईल किंवा फ्रूट हे त्या ठिकाणी खाण्यायोग्य होतील, असा हा कालावधी मिनिमाइज करणे, कमी करणे. आणि त्याचबरोबर काय करता येईल, यील्ड पर एनम हॅज बीन इन्क्रीज्ड. फास्ट फ्रूट सेटिंग मुळे उत्पन्न जे आहे, वार्षिक उत्पन्न हे वाढत जातं. उदाहरणार्थ समजा संपूर्ण पिकाचा कालावधी समजा 4-5 महिन्याचा असेल, तर अशा काही व्हरायटीज तयार करायची जी 4 महिन्यामध्ये समजा व्हरायटी पूर्ण होईल किंवा एक एक जे पीक आहे ते पूर्ण होईल. मग अर्थातच शेतकऱ्यांना की सीझन समजा 2 सीझन मध्ये त्याचं उत्पादन मिळत असेल, तर त्याच्याऐवजी कमी कालावधी असल्यामुळे 3 सीझन मध्ये उत्पन्न काढता येईल. म्हणजे फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीजचा वापर केला तर अर्थातच यील्ड जे आहे पर एनम हे मिळणार आहे किंवा जास्तीत जास्त लाभदायक होणार आहे. समजा 6 महिन्याऐवजी 8 महिन्याची एखादी व्हरायटी असेल, तर ते जर 6 महिन्यात तयार होत असतील, तर वर्षभरातून 2 वेळा त्याचं उत्पादन मिळू शकतं. अशा पद्धतीने जो कालावधी आहे फ्रूट सेटिंगचा तो कमी करून त्याचं मिनिमायझेशन करून पर
पर ॲनम जे यील्ड आहे ते वाढवण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी युजफुल आहे. डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेजिस्टन्स व्हरायटीज. आता तुम्ही जे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवताना मुद्दे कसे लक्षात ठेवायचे, तर मेन वर्ड लक्षात ठेवायचे. स्ट्रेस रेजिस्टन्स व्हरायटीज, ओके. त्यानंतर डिसीज कंट्रोल आणि त्याच्यावरून वाक्य तयार करत. फ्रूट सेटिंग व्हरायटीज, अशा पद्धतीने मुद्दे तयार करा. ठीक आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे बघूया. डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेजिस्टन्स. कशाचा स्ट्रेस? आपल्याला माहित आहे की उत्पन्न कमी येण्याचं कारण अनेक आहेत. एक तर पहिल्यांदा टेम्परेचर हा जो फॅक्टर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, की खूप टेम्परेचर असताना पिकामध्ये जे उत्पन्नावर परिणाम होत असतो, किंवा पाण्याची कमतरता असताना देखील परिणाम होतो. काही वेळेला पाण्याचं कमतरता नाही तर पाणी अति झाल्यामुळे पण उत्पन्नावर परिणाम होत असतो. चेंजिंग फर्टिलिटी ऑफ सॉइल. सॉइलची फर्टिलिटी दिवसेंदिवस म्हणजे तेच पिकं घेऊन किंवा पाण्याचा अतिरिक्त वापर करून फर्टिलिटी ऑफ सॉइल जी कमी होत आहे, या सगळ्या गोष्टीचा परिणाम यील्ड वरती होत असतो. मग आता अशा काही व्हरायटीज तयार करता येतील का की टेम्परेचर जास्त असतील तर टिकून राहतील, किंवा वॉटर अवेलेबिलिटी कमी असेल तर अशा भागात त्या टिकून राहतील. अशा स्ट्रेस रेजिस्टर व्हरायटीज म्हणजे टेम्परेचर रेजिस्टर, वॉटर रेजिस्टर किंवा फर्टिलिटी रेजिस्टर अशा व्हरायटीज तयार करून त्यापासून उत्पन्न मिळवण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी ही उपयुक्त आहे. ओके. आता इथे आपण एक चौकट पाहतो. डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इंडिया. इंडियामध्ये बायोटेक्नॉलॉजी आतापर्यंत कशा पद्धतीने प्रोग्रेस करत आहे, तर याची विषयी माहिती पाहूया आपण. Government of India has established a National Biotechnology Board in 1982. This board was transformed into, त्यानंतर त्याच्या दुसऱ्या नावामध्ये बदल झाला, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी असं बोर्ड तयार झालं. अंडर द मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स टेक्नॉलॉजी जी मिनिस्ट्री आहे जी 1986 मध्ये तयार झाली, त्याच्या अंडर हे नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड जे आहे ते त्याच्या अंडर काम करत असतं. व्हेरियस इन्स्टिट्यूट इन इंडिया आर वर्किंग अंडर कंट्रोल ऑफ डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. इट इन्क्लुड्स, आता बायोटेक्नॉलॉजी अंतर्गत कुठले कुठले येतात, तर पहिला महत्वाचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, त्यानंतर नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स. आता मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांटचा अर्थ कळाला तुम्हाला. मेडिसिनल म्हणजे औषधी वनस्पती आणि सुगंधी ॲरोमॅटिक प्लांट्स सुगंधी वनस्पती. या सगळ्या ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या सगळ्या इन्स्टिट्यूट अंडर बायोटेक्नॉलॉजी वर्क करत असतात. देअर आर फॅसिलिटीज ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च. आपल्याला माहिती आहे आता बायोटेक्नॉलॉजी अंडर म्हणजे काम करताना इंजिनिअरिंग पण बायोटेक्नॉलॉजी अंडर आहे, ज्याला बीटेक किंवा एमटेक असं म्हणतात. बॅचलर इन बायोटेक्नॉलॉजी, मास्टर इन बायोटेक्नॉलॉजी, अशा वेगवेगळ्या एज्युकेशनच्या डायरेक्शन्स तयार झालेल्या आहेत. These are the facility of higher education and research in the institute from where thousands of students has pursued PhD degree. म्हणजे या क्षेत्रामध्ये रिसर्च करून वेगवेगळ्या, समजा एखाद्याने समजा अशा प्रकारच्या तांदळावरती म्हणजे काळे तांदूळ म्हणतात, काळ्या तांदळावरती रिसर्च केलेला आहे. एकाने व्हाईट जे गहू आहेत त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे. अशा वेगवेगळ्या व्हरायटीज सुद्धा संशोधन करून पीएचडी मिळवण्याची सुद्धा संधी असते. आर कॉन्ट्रीब्युटिंग इन द प्रोग्रेस ऑफ कंट्री. आणि मग या व्हरायटीज समजा ज्यावेळी भारतामध्ये किंवा जगामध्ये अस्तित्वात येतात त्यावेळी आपोआपच त्या फार्मर्सला त्यांचं यील्ड वाढवण्यामध्ये मदत होत असते. आता आपण कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी बघूया. हा देखील मुद्दा यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी अंडरच येतो, लक्षात घ्या. यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये पण यातले मुद्दे लिहू शकतो. किंबहुना आधी आपण यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये जे मुद्दे पाहिले तेच पुन्हा फक्त ऍग्रीकल्चर सेक्टरशी संबंधित जास्तीत जास्त आपण इथं पाहणार आहोत. कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. यामध्ये पहिला मुद्दा
क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. क्रॉप मध्ये कसा बदल करता येईल बायोटेक्नॉलॉजीचा आधार घेऊन? बायोटेक्नॉलॉजी इज युज्ड इन ऍग्रिकल्चर फील्ड टू इम्प्रूव्ह यील्ड अँड व्हरायटी. दोन प्रकारे विचार करता येईल. तर एक व्हरायटीज ज्या आहेत, ज्या जुन्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये बदल करून किंवा यील्ड वाढवून, दोन्ही प्रकारे आपल्याला क्रॉप बायोटेक्नॉलॉजी अंडर शेतकऱ्यांसाठी बायोटेक्नॉलॉजी काम करते किंवा या व्हरायटीज चा उपयोग करून यील्ड वाढवून शेतकऱ्यांना मदत करत असते. पहिला त्यातला क्रॉप बायोटेक्नॉलॉजी मध्ये हायब्रिड सीड्स तयार करून, व्हरायटीजचा विचार करूया आपण. हायब्रिड सीड्स, आता हे हायब्रिड सीड्स तयार करण्यासाठी जीन्स ऑफ टू डिफरंट क्रॉप्स आर रिकंबाइंड टू फॉर्म हायब्रिड व्हरायटीज. मेंडेलच्या एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं आपण. समजा एका मदर प्लांट आहे की ज्याच्यामध्ये वाटाण्याच्या व्हरायटी बघतो आपण की वाटाण्याचं उत्पन्न जास्त आहे, अशी एक व्हरायटी आहे. दुसऱ्यामध्ये कसं आहे की वाटाण्याचं उत्पन्न कमी पण ती रेजिस्टन्स आहे, म्हणजे कुठल्याही डिसीजला बळी न पडणारी व्हरायटी आहे. अशा दोन व्हरायटीचं क्रॉसिंग करून हे दोन्ही गुण असणारा जर एखादा सीड्स तयार केलं तर अर्थातच काय होईल, उत्पन्न पण वाढेल आणि दुसऱ्या बाजूला डिसीजला पण रेजिस्टन्स होईल. अशा हायब्रिड किंवा क्रॉस्ड व्हरायटीज ह्या तयार केले जातात. दिस इज एक्सपेशली युज्ड इन फॉर फ्रूट प्रोडक्शन. फ्रूटच्या प्रोडक्शनसाठी अशा पद्धतीने क्रॉसिंग ऑफ, म्हणजे जसं आता म्हणलं वाटाण्याचं पीक असेल किंवा इतर कुठले केळी असेल, आंबा असेल, चिकू असेल, अशा वेगवेगळ्या फ्रूटच्या प्रोडक्शन मध्ये किंवा फ्रूटच्या ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये अशा व्हरायटीज तयार केल्या जातात. एक्सपेशली चांगले गुणधर्म असणाऱ्या दोन प्लांट्सचं क्रॉसिंग केलं जातं आणि नवीन व्हरायटी किंवा हायब्रिड व्हरायटी तयार केली जाते. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, GMC, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. आता यामध्ये काय केलं जातं बघा, क्रॉप्स डेव्हलप्ड डिझायरेबल कॅरेक्टर्स बाय इंटिग्रेटिंग फॉरेन जीन्स. फॉरेन म्हणजे कसे, समजा आपण इथं बघतो चित्रामध्ये पपईची एक व्हरायटी आहे समजा, तर पपईच्या या व्हरायटीमध्ये काही स्वतःचे जीन्स आहेत, त्याला आपण काय म्हणूया, देशी वाण म्हणूया, देशी वाण. आता या देशी वाणामध्ये असणाऱ्या पपईच्या व्हरायटीमध्ये काही फॉरेन जीन्स इंट्रोड्यूस करायचे की जे खरोखर लाभदायक आहेत. उदाहरणार्थ अतिरिक्त गोडवा किंवा कलर चेंज किंवा फळाचा आकार जो आहे, साईज जी आहे ती मोठी, असे काही जीन्स असतील जे दुसऱ्या व्हरायटीमध्ये आहेत, ते फॉरेन जीन्स हे इंट्रोड्यूस करायचे. हे कशामध्ये, तर जिनोम. आपण बघतो मेल अँड फिमेल गॅमेट्सचा आपण परवा उल्लेख केला, तसं आपण प्लांट्सच्या बाबतीत त्याला जिनोम हा शब्द वापरतो, गॅमेट्स शब्द वापरत नाही. तर जी मदर व्हरायटी आहे, मदर व्हरायटी म्हणजे देशी व्हरायटी, की ज्याच्यामधल्या जिनोम्स मध्ये फॉरेन जीन्स हे इंट्रोड्यूस करायचे, इंटिग्रेट करायचे आणि अशा पद्धतीने जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप तयार करायचे की ज्याच्यामुळे हायर यील्ड मिळेल किंवा फळांची साईज ही चांगली होईल किंवा फळे तयार होण्याचा कालावधी कमी होईल. अशा वेगवेगळ्या पद्धतीने जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स एक विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून तयार केले जातात. हाय यील्डिंग व्हरायटी विथ रेजिस्टन्स टू डिसीज, अल्कलिनिटी, वीड्सला रेजिस्टन्स करणाऱ्या, ला रेजिस्टन्स करणाऱ्या, डिसीजला रेजिस्टन्स करणाऱ्या, म्हणजे ज्या डिसीज जास्त लागणार नाही अशा पद्धतीच्या व्हरायटी असतील. जमिनीमध्ये अल्कलिनिटी असेल तर त्यामध्ये सुद्धा पीक तग धरून राहील किंवा जमिनीमध्ये वीड्स ज्या आहेत तर वीड्सचा आपोआप कंट्रोल होईल, अशा पद्धतीच्या व्हरायटीज तयार केल्या जातात. आता म्हणजे तुम्ही ज्यावेळी बायोटेक्नॉलॉजीचा विचार करताय त्यावेळी तुम्ही एक लक्षात घ्यायचंय, हा तुमच्यामध्ये फ्युचर आहे. असं एखादं आपण झाड तयार करू शकतो का प्लॅन्ट की ज्याच्या मुळाच्या सानिध्यामध्ये गवत आलं तर ते आपोआपच जुळून जाईल आणि त्या झाडाच्या गवताबरोबर असणारी स्पर्धा आहे ती थांबेल आणि स्वतः ते क्रॉप जे आहे ते स्वतः एवढं उत्पन्न वाढवू शकेल. गवताचं प्रमाण कमी झालं की आपोआपच पिकाचं उत्पन्न वाढत असतं. असे पण GMC द्वारे क्रॉप तयार करता येतील.
आपण बघतोय क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, ज्यामध्ये हायब्रिड सीड्स आणि जीएमसी या दोन मुद्द्याचा उपयोग केला आपण. आता जीएमसी अंडरच पहिला मुद्दा आपण पाहणार आहे, किंवा जीएमसी अंडर पहिलं जे मॉडिफाईड क्रॉप आहे ते कॉटनचं. ही सुद्धा जीएमसी आहे, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे, की ज्यामध्ये बोलवॉर्म जे आहे, बोलवॉर्म म्हणजे बोंडआळी, जी अख्खं पीक सुद्धा नष्ट करते किंवा बोंडच येऊन देत नाही. बोंड येण्याच्या कंडिशन मध्ये एक आळीचा प्रकार जो आहे बोलवॉर्म म्हणतात, की जी बोंडच नष्ट करते आणि पुढचं कापसाचं प्रोडक्शन जे आहे क्रॉपचं होऊ शकत नाही. अशा पद्धतीने या बोलवॉर्मला बरेच शेतकरी भयभीत आहेत. द बीटी कॉटन हा सगळ्यात महत्वाचा जो उपाय आहे तो त्यावरचा आहे. जीन हॅड बीन आयसोलेटेड फ्रॉम बॅक्टेरियम बॅसिलस. बॅक्टेरियम बॅसिलस थरंजेन्सिस. बॅक्टेरियम बॅसिलस थरंजेन्सिस हा बॅक्टेरिया आहे, सॉरी, बॅक्टेरियाचं नाव आहे बॅसिलस थरंजेन्सिस. याच्यापासून आयसोलेट केलेले आणि इंटिग्रेट केलेले जीन्स जे आहेत हे या बीटी कॉटन मध्ये असतात. A gene had been isolated from bacterium Bacillus thuringiensis and integrated with gene of cotton. Due to this, toxin which is fatal for bollworm is produced. बोनवर्म जे आहे त्याच्यासाठी आवश्यक असणार किंवा त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी आवश्यक असणार टॉक्झिन जे आहे हे या व्हरायटीच्या लीव्ज मध्ये किंवा बोल्स मध्ये, म्हणजे बोंडामध्ये तयार होतं. कपाशीचं बोंड जे आहे त्याच्यामध्ये तयार होतं, त्याच्या पानामध्ये तयार होतं आणि आपोआपच हे बोलवॉर्म जे आहेत हे ज्याच्यावर फिडिंग करतात. कशावर फिडिंग करतात? तर लीव्ज ऑफ कॉटन किंवा बोल्स ऑफ कॉटन. कॉटनचे बोल्स खातात, लीव्ज खातात आणि त्याच्यामध्ये जर टॉक्झिन तयार झालं तर ते टॉक्झिन मुळे एलिमेंटरी कॅनॉल जो आहे बोलवॉर्मचा तो डिस्ट्रॉय होत असतो. एलिमेंटरी कॅनॉल डिस्ट्रॉय झाल्यामुळे अर्थातच बोलवॉर्म जे आहे ती नष्ट होते किंवा मरण पावते. दुसरी व्हरायटी बघतोय आपण बीटी ब्रिंजल. ह्या बीटीचा लॉंग फॉर्म पण लक्षात घेतोय. बीटी म्हणजे बॅसिलस थरंजेन्सिस. बॅसिलस थरंजेन्सिस. BT brinjal variety is developed by using gene isolated from Bacillus thuringiensis. This improves variety of brinjal kills the pest. आता ब्रिंजल मध्ये काय आहे किंवा ब्रिंजल मध्ये त्रासदायक काय आहे तर पेस्ट. पेस्टमुळे आळीच्या स्वरूपामध्ये असणारी ब्रिंजलला लागणारी आळी असेल त्याला पेस्ट म्हणतो आपण. पेस्टिसाइड्स या शब्दामध्ये येतो बघा अर्थ. पेस्टिसाइड याचा अर्थ पेस्ट नष्ट करणारे औषधे, पेस्टिसाइड. सो या पेस्टिसाइड्सला नष्ट करण्यामध्ये बीटी ब्रिंजल या व्हरायटीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये असणारा बॅसिलस थरंजेन्सिस याच्यापासून जीन्स हे आयसोलेट केले जातात आणि ते ब्रिंजलच्या व्हरायटीमध्ये ऍड केले जातात, म्हणजे बीटी ब्रिंजल ही व्हरायटी तयार होते. दिस इम्प्रूव्ज व्हरायटी ऑफ ब्रिंजल किल्स पेस्ट इन सेम वे ॲज बीटी कॉटन. म्हणजे बीटी कॉटन मध्ये जसं म्हणजे फळांच्या पानांना खाताना किंवा फळे खाताना जी काय पेस्ट असेल त्याचा एलिमेंटरी कॅनॉल इथं पण डिस्ट्रॉय होणार आहे आणि त्यामुळे ती पेस्ट जी आहे ती टिकून राहणार नाही. गोल्डन राईस आता आपल्याला इथं दिसतोय, गोल्डन राईस हे सर्वसाधारण सोनेरी आकाराचा दिसणारा राईस. ही अलीकडे बायोटेक्नॉलॉजीची कमाल आहे असं आपल्याला म्हणता येईल. अ जीन सिंथेसायझिंग द विटॅमिन ए, that is beta carotene, vitamin A म्हणजे beta carotene, has been introduced in this variety of rice. म्हणजे राईसच्या व्हरायटी मध्ये, राईस मध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे, प्रोटीन आहे, त्यानंतर कॅलरीज आहेत. आता यामध्ये जर विटॅमिन ए इंट्रोड्यूस केलं, म्हणजे बीटा कॅरोटीन जर इंट्रोड्यूस केलं, त्यामुळे विटॅमिन ए ची जी आपल्या शरीराची गरज आहे ती या राईस दररोजच्या राईस मधून भागवली जाते. तर हे विटॅमिन ए म्हणजे बीटा कॅरोटीन हे यामध्ये इंट्रोड्यूस केलं जातं आणि गोल्डन राईसची व्हरायटी तयार केली जाते. ॲज कम्पेअर टू नॉर्मल व्हरायटी,
नॉर्मल व्हरायटीचा विचार केला तर 23 टाइम्स मोर बीटा कॅरोटीन हे राईस, गोल्डन राईस मधून मिळतं, 23 पट जास्त. ओके, आणि ही व्हरायटी 2005 मध्ये डेव्हलप झालेली आहे. म्हणजे आपण आता हे जे मुद्दे पाहतोय ते GMC अंतर्गत पाहतोय, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, ज्यामध्ये बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस, त्यानंतर हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. हर्बिसाइड म्हणजे विडीसाइड किंवा जे गवत आहे त्याला न जुमानणारी व्हरायटी. गवताचा ताण सहन करणारी, टोलरंट म्हणजे ताण सहन करणारी व्हरायटी. वीड्स आर ऑलवेज इफेक्ट द ग्रोथ ऑफ मेन क्रॉप. आता आपण बघितलं, समजा मेन क्रॉप समजा काय आहे, समजा ऊसाचं क्रॉप आहे, तर ऊसाच्या क्रॉप बरोबर समजा गवत सुद्धा वाढत असेल तर सनलाईट साठी सगळेच स्पर्धा करत असतात सनलाईट मिळवण्यासाठी. आणि मग जेवढा सनलाईट या ऊसाच्या क्रॉपला मिळाला पाहिजे, म्हणजे मेन क्रॉपला मिळाला पाहिजे, तो विभागला जातो गवतामुळे. म्हणजे सनलाईट ही विभागली गेल्यामुळे फूड प्रोडक्शन आहे ते देखील या मेन क्रॉपचं थांबतं किंवा कमी होतं, त्यामुळे त्याची वाढ पण खुंटते. अशा पद्धतीने मेन क्रॉपची सगळ्याच गोष्टीची, अन्न फूडची स्पर्धा करणारं, सनलाईटची स्पर्धा करणारं जे काय आहे ते वीड्स आहेत. आणि वीड्समुळं उत्पन्न किंवा यील्ड जे आहे ते कमी होते, आपल्याला माहिती आहे. इफ हर्बिसाइड्स आर युज्ड, हर्बिसाइडचा वापर केला जातो हे आपल्याला माहिती आहे, गवतावरचं औषध मारण्यासाठी, ऊसामधला असेल, कांद्यामधला असेल. तर हे हर्बिसाइड जरी समजा गवताला किल करत असलं किंवा वीड्सला डिस्ट्रॉय करत असलं तरी सुद्धा इट अफेक्ट्स ऑन मेन क्रॉप टू. म्हणजे आपल्याला एक संशोधनार्थी सांगता येईल की हर्बिसाइड्स मुळे मेन क्रॉपची जी ग्रोथ आहे ती कमीत कमी 7 दिवसापासून 21 दिवसापर्यंत ही खुंटत असते. लक्षात घ्या, 7 दिवस त्याची ग्रोथ जी आहे ती मागे पडत असते. त्यामुळे सतत हर्बिसाइडचा उपयोग केल्यामुळे सुद्धा मेन क्रॉपची ग्रोथ प्रचंड ही डिस्ट्रॉय होत असते, कमी होत असते. ड्यू टू धिस हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट म्हणजे गवतच न उगवून देणाऱ्या व्हरायटीज, गवताला न जुमानणाऱ्या व्हरायटीज तयार करणं महत्वाचं आहे, आणि ते बायोटेक्नॉलॉजी आधारे तयार केले जातात. This is due to this, it has become possible to selectively destroy weeds. आता या रूटच्या सानिध्यात समजा त्याच झाडाची जर रूटच्या सानिध्यात त्याच झाडाची जर रूट्स आले तर ते डिस्ट्रॉय होत नाही. पण या रूटच्या सानिध्यात जर इतर विडीसाइड्स आले किंवा इतर विडीसाइडचे रूट्स आले तर मात्र तिथं ते नष्ट केले जातात. म्हणजे सिलेक्टिव्हली डिस्ट्रॉइड वीड्स हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. आपोआपच त्या रूटच्या सानिध्यात इतर जे रूट्स येतात, इतर झाडाचे जे रूट्स येतात, म्हणजे विडीसाइडचे रूट्स हे आल्यामुळे त्याचं डिस्ट्रिक्शन किंवा ते डिस्ट्रॉय केले जातात. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या युजेस मध्ये, ऍप्लिकेशन मध्ये क्रॉप बायोटेक्नॉलॉजी हा पहिला मुद्दा. त्याच्यामध्ये आपण बघितले हायब्रिड सीड्स, त्याच्यामध्ये आपण बघितले जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, आणि तिसरा मुद्दा जो सी तो बघतोय आपण बायो फर्टिलायझर्स. अतिशय महत्वाचे बायो फर्टिलायझर्स हे आपल्या शेतामध्ये कसे उपयोगी आहेत आणि ते बायोटेक्नॉलॉजीच्या आधारे कसे तयार केले जातात ते आपण पाहूया. ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स, आता फर्टिलायझर्स तर आपण आपल्या शेतात वापरतोच. फर्टिलायझर्स आपण कुठले कुठले फर्टिलायझर्स वापरतो आपल्याला माहित आहे. युरिया वापरतो किंवा 19-19-19, 20-20-20, 18-26, 18-46-0 असे बरेच फर्टिलायझर्स आपण आपल्या शेतामध्ये वापरतो. पण आता त्या फर्टिलायझर्सच्या पुढे बायो हा शब्द जोडला की याचा अर्थ काय की हे केमिकल फर्टिलायझर्स नाही तर बायोलॉजिकली मेड फर्टिलायझर ज्याला आपण म्हणतो, याचा उपयोग शेतात करणं हे अतिशय महत्वाचं. बायो फर्टिलायझर्स, ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटी ऑफ प्लांट आर इम्प्रूव्ड. अर्थ बघूया आपण. नायट्रोजन फिक्सेशन महत्वाचं आहे. क्रॉपच्या वाढीसाठी सगळ्यात महत्वाचा घटक कुठला असेल तर नायट्रोजन. आपल्याला माहित आहे NPK
तीन जे आहेत ते मेन न्यूट्रिएंट जे आहेत ते प्लांटसाठी महत्वाचे आहेत. यामध्ये N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि K म्हणजे पोटॅशियम. हे तीन घटक महत्वाचे आहेत. तर नायट्रोजनचं फिक्सेशन झाल्याशिवाय नायट्रोजन हा पिकांना घेता येत नाहीत. नायट्रोजन फिक्सेशन महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय नायट्रोजन हा क्रॉपला मिळत नाही. फॉस्फेट सोल्युबलायझेशन, फॉस्फेट सुद्धा विरघळून पिकाला मिळणं गरजेचं आहे. ते सोल्युबल करण्यासाठी सुद्धा बायो फर्टिलायझर्सची मदत होत असते. सो नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटी ऑफ प्लांट आर इम्प्रूव्ड ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स. आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन कसा मिळतो पिकांना, तर आपल्या जमिनीमध्ये जर जमीन आपली हे असेल, पोकळ असेल, म्हणजे त्याच्या पार्टिकल्स मध्ये जर डिस्टन्स असेल, तर हवेतील नायट्रोजन हा जमिनीमध्ये त्या मातीमध्ये मिसळतो आणि जसा तो मातीत मिसळेल त्याबरोबर तो पिकांनाही मिळत असतो. आणि तो मातीत मिसळत असताना त्याचं नायट्रोजन फिक्सेशन होणं महत्वाचं आहे. हे नायट्रोजन फिक्सेशन करणाऱ्या ज्या व्हरायटीज आहेत, स्पेशली मातीमध्ये असणारे जे कीटक आहेत, हे कीटकही देखील त्याच्यामध्ये काम करत असतात. परंतु सतत केमिकल फर्टिलायझरचा वापर केल्यामुळे अशा कीटकांना जमिनीमध्ये वावरता येत नाही किंवा ते डिस्ट्रॉय होतात. त्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन होण्यामध्ये अडचण येत असतात. तर बायो फर्टिलायझरचा उपयोग करून नायट्रोजन फिक्सेशन हे अधिक वेगाने होत असतं. शिवाय फॉस्फेट सोल्युबिलिटी सुद्धा या पिकांच्या माध्यमातून वाढत असते. मेनली बॅक्टेरिया लाईक रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबेना and plant like ozola used as biofertilizers. बघा, बायोफर्टिलायझर ऍज अ बायोफर्टिलायझर म्हणून काय काय वापरलं जातं आपल्याला माहिती आहे. रायझोबियम, आपण जर भुईमुगाचे शेंग आहेत ते जर उपटून काढल्या, गवारीची शेंग समजा एक प्लांट ओपन करून उपटून काढला, तर त्याच्या रूट्स मध्ये एक गाठी दिसतात, त्या रायझोबियमच्या गाठी असतात. ॲझॅटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबेना अँड ओझोला ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या व्हरायटीज बायो फर्टिलायझर्सच्या व्हरायटीज आहेत. तुम्हाला ऑडमॅन आउट मध्ये असं काही वेगळे शब्द विचारू शकतो. यामध्ये यातले 3 शब्द दिले आणि एखादा वेगळा, तर आपण ओळखायचं की बाकीचे सगळे बायो फर्टिलायझर्स आहेत आणि एखादा वेगळा शब्द असेल तर तो बायो फर्टिलायझर्स नाही. रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबेना अँड ओझोला. ओके, हे सगळे नायट्रोजन फिक्सेशन आणि फॉस्फेट सोल्युबलायझेशन मध्ये मदत करणारे बायोफर्टिलायझर्स आहेत. In the last year, we have studied the tissue culture. Genetic improvement of plants has become possible due to tissue culture. समजा एखादा जेनेटिकली इम्प्रूव्ड व्हरायटी असेल प्लांटची, तर त्या व्हरायटीज पासून टिश्यू कल्चरच्या पद्धतीने प्लांटलेट्स तयार केले जातात, रोपे तयार केली जातात आणि ते प्लांटलेट्स मग ट्रान्सप्लांटेशनला वापरले जातात. ते प्लांट्स लावले की दुसरे किंवा त्याच पद्धतीचं प्लांट हा तयार होत असतो. अशा आपल्याला टिश्यू कल्चरचे उपयोग माहित आहेत. जेनेटिक इम्प्रूव्हमेंट ऑफ प्लांट हॅज बीन पॉसिबल ड्यू टू टिश्यू कल्चर besides those characters inherited to next generation. Give 5 example of each of fruiting flowering plants developed through tissue culture. आता टिश्यू कल्चरने तयार होणाऱ्या अनेक व्हरायटीज आहेत, त्याची उदाहरणे आहेत. म्हणजे बनानाचं असेल, मँगोचं असेल, असे आपल्याला टिश्यू कल्चरचे रूप मिळतात. मेन्शन देअर बेनिफिट्स, त्याचे काय काय उपयोग होतात त्याची लिस्ट करणे वगैरे डिस्कशन आपण करू शकतो. आता सध्या आपल्याला तेवढा वेळ नाहीये. आता पहिला जो मुद्दा बघितला आपण, क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. आता दुसरा मुद्दा आपण त्याच्यामध्ये बघतोय, ॲनिमल हजबंड्री. हा सगळ्यात म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून किंवा काही जण एक्सपेशली ॲनिमल हजबंड्री करतात, काही शेतीला साईड बिझनेस म्हणून करत असतात. तर ॲनिमल हजबंड्री मध्ये बायोटेक्नॉलॉजीचा कसा उपयोग होतो ते आपण पाहतोय. 2 मेन मेथड्स ॲज आर्टिफिशियल insemination and embryo transfer are used in animal husbandry.
दोन पद्धतीने हायब्रिड व्हरायटीज तयार केल्या जातात. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय ते आपण एक समजावून घेऊया. एम्ब्रिओ ट्रान्सफर हा एक दुसरा मुद्दा आहे. आता इन्सेमिनेशनचा अर्थ माहिती आहे आपल्याला. समजा ॲनिमल्स मध्ये मेल आणि फिमेल व्हरायटी असते. आपल्याला माहित आहे की रिप्रोडक्शन जे आहे ॲनिमल्स मध्ये फिमेल्स ॲनिमल्सच्या मेल आणि फिमेल मध्ये होणारं रिप्रोडक्शन हे नॅचरल प्रोसेसने होत असतं आणि याच्यापेक्षाही आर्टिफिशियल इन्सेमिनेशनने सुद्धा होत असतं. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय की मेलचं जे सिमेन आहे, मेलचं सिमेन हे फिमेलच्या फिमेलमध्ये इन्सर्ट केलं जातं. त्याला म्हणायचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. जे ॲनिमल हजबंडरी संबंधित डॉक्टर्स असतील तर ते असं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करतात आणि युजफुल व्हरायटीज ही मिळवली जाते. याच्याशिवाय एम्ब्रिओ ट्रान्सफर, चांगल्या व्हरायटीचा असणारा एम्ब्रिओ हा फिमेलच्या ओम मध्ये इन्सर्ट केला जातो आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर करून सुद्धा चांगले दर्जेदार ॲनिमल्स मिळवले जातात. अशा दोन टप्प्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी ही ॲनिमल हजबंडरी या सेक्टरमध्ये वर्क करते किंवा यूज असतो. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ ॲनिमल. ॲनिमलची क्वालिटी पण आणि क्वांटिटी पण वाढवण्यासाठी याच्यामध्ये उपयोग होत असतो. म्हणजे क्वांटिटी वाढवण्यासाठी म्हणजे कसं की ॲनिमलची संख्या झपाट्याने वाढवण्यासाठी. त्याचप्रमाणे क्वालिटीचा विचार केला तर समजा मिल्क देणाऱ्या व्हरायटी असतील किंवा मांस देणाऱ्या व्हरायटीज असतील, शेळीच्या बाबतीत लोकर मिळवणाऱ्या किंवा वूल्स देणाऱ्या व्हरायटीज असतील, अशा व्हरायटीज तयार करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून एम्ब्रिओ ट्रान्सफर मेथड किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मेथड या दोन पैकी एका मेथडीने किंवा दोन्ही मेथड्सने ॲनिमल हजबेंड्री युजफुल केली जाते. फॉर एक्झाम्पल मिल्क, मीट, वूल याच्यासारख्या अनेक गोष्टीसाठी, याच्यासारख्या अनेक क्वालिटीसाठी ॲनिमल हजबेंड्री मध्ये बायोटेक्नॉलॉजी वर्क करते. सिमिलरली ॲनिमल्स विथ मोर स्ट्रेंथ असणारे ॲनिमल्स तयार करण्यासाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होत असतो. हार्ड वर्क करण्यासाठी मोर स्ट्रेंथ असणारा, आणखीन जास्त ताकद असणारी व्हरायटीज तयार करण्यासाठी सुद्धा. आता हा झाला मुद्दा ॲनिमल हजबेंड्रीचा. तिसरा मुद्दा आपण बघतोय ह्युमन हेल्थ. याच्यामध्ये आपण जरा डीप मध्ये अभ्यास करणार आहोत ह्युमन हेल्थ. कारण अलीकडच्या जसजसा कालावधी आपण म्हणतोय की आपण जसं 21व्या शतक किंवा त्याच्याही पुढे चाललोय तसं ह्युमन डिसीजचं प्रमाण जे आहे ते गंभीर होत चाललेलं आहे. भारतासारख्या देशामध्ये जवळजवळ 60% आता 50 ते 60% प्रमाण हे डायबिटीज असणाऱ्या लोकांच्या मध्ये आहे. असे पेशंट सापडणे. त्यामुळे अल्प आयुष्य असं ह्युमन लाईफ झालेलं आहे आणि याच्यावर जर काही तोडगा करायचा असेल किंवा नवीन नवीन डिसिजेस वरती जर परिणाम करणारे जर आपल्याला संशोधन करायचं असेल तर ते फक्त बायोटेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आपल्याला करता येईल. बघूया आपण ह्युमन हेल्थ. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट हे दोन मार्ग आहेत आपल्याला माहित आहे. डायग्नोसिस म्हणजे काय, जर हॅलो माईक कुणाचं तर चालू आहे, कोणाला काय विचारायचंय का? एक तर पहिल्यांदा डायग्नोसिस करणे आणि खरा मुख्य आजार काय आहे किंवा कशामुळे त्रास होतो हे शोधणे, त्याला डायग्नोसिस आपण म्हणतो. आणि डिसीज किंवा ते खरं कारण कळल्यानंतर ट्रीटमेंटला सुरुवात होते. So diagnosis and treatment of disease are two important aspects of human health management. Biotechnology helps to identify a role of genes, if any, in disease of the person. Diagnosis of diabetes, heart disease has become possible even before the onset of symptoms with the help of biotechnology. ओके, अंडरस्टँड करूया आपण.
आता डायग्नोसिस करणं आणि ट्रीटमेंट करणे दोन मार्ग आहेत. त्या दोन मार्गातून ह्युमन हेल्थ मध्ये मॅनेजमेंट करता येते. बायोटेक्नॉलॉजी ही अशी एक फॅकल्टी आहे की जी ह्युमन हेल्थच्या डायग्नोसिस मध्ये पण काम करते. इवन समजा एखाद्याला लक्षणं दिसण्याच्या आधी सुद्धा, सिम्पटम्स दिसण्याच्या आधी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा आधार घेऊन डायग्नोसिस करता येतं. म्हणजे जर खूपच अर्लियर स्टेजमध्ये डायबिटीस सारखा डिसीज असेल किंवा इतर डिसीज असतील, हे जर आयडेंटिफाय करता आले, हे जर डायग्नोस करता आले, तर त्याच्यावरचे उपचार केल्यावरती पटकन त्या पेशंटला रिलीफ मिळणार आहे. याच्यापेक्षा जर सिम्पटम्स दिसल्यानंतर काही वेळेला असं होतं की खूपच वेळ गेलेला असतो. काही वेळेला सिम्पटम्स हे खूप उशिरा दिसतात किंवा काही पेशंट हे सिम्पटम्स वरती दुर्लक्ष करत असतात आणि दुर्लक्ष केल्यामुळे किती कालावधी जातो हे निश्चित सांगता येत नाही. तो डॉक्टरकडे गेल्यावरती खूप वाईट अवस्था आलेली असते किंवा अगदी तो मरणाच्या दारात पोहोचल्यावर डॉक्टरकडे येत असतो. तर अशा परिस्थितीमध्ये अगदी त्याला सिम्पटम न दिसता सुद्धा डायग्नोसिस जर शक्य असेल अशा दुर्दम्य आजाराचं, जसं की डायबिटीज असेल किंवा हार्ट अटॅक असेल, हार्ट डिसीजेस असतील, तर ते जर डायग्नोसिस शक्य झालं तर मात्र त्याच्यावरती ताबडतोब उपचार करता येतात आणि अर्लियर स्टेजेस मध्ये हे डिसीज कंट्रोल करता येतात. डायग्नोसिस ऑफ डिसीज लाईक एड्स, डेंग्यू can be done within 5 minutes. Within few minutes. Hence, treatment can be done at earliest. हे सगळं कशामुळे शक्य आहे तर अर्लियर डायग्नोसिस युजिंग बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. आता दुसऱ्या टप्प्यात आपण विचार करूया. व्हेरियस मेडिसिन्स आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. आता दुसरा टप्पा आपण विचार करूया ट्रीटमेंट. जसं डायग्नोसिस मध्ये बायोटेक्नॉलॉजी उपयुक्त आहे तशीच ती ट्रीटमेंट मध्ये उपयुक्त आहे. फॉर एक्झाम्पल, हॉर्मोन्स इन्सुलिन इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. तसं तर डायबिटीज हा आजार कशामुळे आहे तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे आहे. इन्सुलिनला प्रोडक्शन कोण करतो तर पॅनक्रियाज जो पार्ट आहे शरीरामधला, हा पॅनक्रियाज इन्सुलिनचं प्रोडक्शन करतो. मग पॅनक्रियाजची क्षमता काही कारणाने कमी झाल्यामुळे किंवा प्रोडक्शन ऑफ इन्सुलिन हे पॅनक्रियाज मधून तयार होत नसेल, कमी होत असेल, तर आपल्या रक्तामध्ये शुगर ही साठून राहते किंवा जे ग्लायकोजेन आहे त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होत नाही आणि ते पेशींना, म्हणजे पेशींना काय लागतं तर ग्लुकोज आहे, ग्लुकोज लागतं. ग्लुकोजचं ते पचन करू शकतात, पण ग्लायकोजेनचं पचन हे करू शकत नाहीत, सेल पचन करू शकत नाहीत. आणि मग आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजन हे तसंच पडून राहील जर इन्सुलिन शरीरामध्ये तयार होत नसेल तर. आणि यालाच जो विकार आहे तर डायबिटीज असं म्हटलं जातं. आणि मग इन्सुलिनचं प्रमाण कमी होणे हे ज्याच्या शरीरामध्ये होत असतं त्या शरीरामध्ये इन्सुलिन हे रेडीमेडली किंवा बाहेरून सोडलं जातं, इंजेक्ट केलं जातं किंवा टॅबलेट्सच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्यामुळे इन्सुलिन हे ग्लायकोजनवर परिणाम करतं, ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं आणि सेलला पुन्हा एकदा फूड मिळू शकतं. अर्लियर इन्सुलिन वॉज बीइंग कलेक्टेड फ्रॉम पॅनक्रियाज ऑफ हॉर्सेस. बघा, म्हणजे याच्या आधी जर ओल्ड टेक्नॉलॉजीचा विचार केला तर पॅनक्रियाज जे आहे, हॉर्सचं पॅनक्रियाज जे इन्सुलिन रिप्रोडक्ट करतं त्याचं त्या हॉर्सच्या पॅनक्रियाज मधून इन्सुलिन काढून आयसोलेट करून ते माणसाला दिलं जातं. काय रे, कोणाचा माईक चालू आहे? माईक चालू करू नका मध्ये मध्ये. हे पॅनक्रियाज मधलं, हॉर्सच्या पॅनक्रियाज मधलं इन्सुलिन हे माणसांना इंजेक्शन मार्फत किंवा टॅबलेट्स मार्फत दिलं जात होतं. पण आता अलीकडे असं इन्सुलिन हे डायरेक्टली बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून तयार केलं जातं. ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी, इन्सुलिन कॅन बी प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरियाज. फॉर दिस पर्पज ह्युमन इन्सुलिन जीन्स इज बीन इन्सर्टेड इंटू द जिनोम ऑफ बॅक्टेरिया. बघा, बॅक्टेरियाचे समजा फिमेल व्हरायटी असेल तर त्याच्या जिनोम मध्ये ह्युमन इन्सुलिनचे जीन्स हे इन्सर्ट केले जातात. व्हेरियस वॅक्सिन्स अँड अँटीबायोटिक्स आर ऑल्सो प्रोड्युस्ड इन द सेम वे. म्हणजे जे काही समजा वॅक्सिन तयार करायचं, त्या वॅक्सिन म्हणजे काय असेल तर विशिष्ट बॅक्टेरिया असेल किंवा विशिष्ट जीन्स असेल. वॅक्सिन म्हणजे काय आहे, आपल्या शरीरामध्ये समजा वॅक्सिनेशन केलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं तर जो काही डिसीज असेल,
समजा कोरोना व्हायरस आहे, तर कोरोना व्हायरसचा शत्रू कोण आहे? कोरोना व्हायरस हा कसा संपू शकतो? त्या व्हायरसचा इनिमी जो आहे तो शोधला जातो आणि तो इनिमी आपल्या शरीरात सोडल्यानंतर आपल्या शरीराला काय त्रास होऊ शकतो याचाही अभ्यास केला जातो. पण इनिमी जो आहे कोरोना व्हायरसचा तो कोरोनाला संपेल, परंतु तो आपल्या शरीरात सोडल्यानंतर आपल्या शरीराला जो काही त्रास होत असतो त्याचाही विचार व्हॅक्सिनेशन मध्ये करावा लागतो. मग व्हॅक्सिनेशन मध्ये अशी व्हरायटी तयार केली जाते की कोरोनालाही संपेल आणि त्याचे जे जीन्स आहेत ते जीन्स जे ह्युमनला त्रास देणार आहेत ते जीन्स हे कमी केले जातात. ते जीन्स मध्ये बदल केले जातात. म्हणजे युजफुल जीन्स आहेत ते कीप करणे आणि अनयुजफुल असतील किंवा जे ऑड ऑड असतील जीन्स ते नष्ट केले जातात आणि फक्त कोरोनाला मारणारे कोरोनाचे शत्रू असणारे जीन्स कीप करायचे आणि ह्युमनला त्रासदायक असणारे जीन्स हे नष्ट करायचे. अशा पद्धतीने वॅक्सिन्स तयार केले जातात आणि हे वॅक्सिन मग ह्युमन बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात. मग असे वॅक्सिन्स तयार करून किंवा अँटीबायोटिक्स तयार करून बायोटेक्नॉलॉजीचा आधार घेऊन डिसीजवरती ट्रीटमेंट केली जाते. ओके. आता बघूया आपण वॅक्सिन्स अँड वॅक्सिनेशन. आता हा मुद्दा याच्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे वॅक्सिन्स कसे तयार केले जातात ते आपण बघूया. वॅक्सिन इज द अँटीजेन कंटेनिंग material given to acquire either permanent or temporary immunity. बघा अँटीजेनेटिक्स जे आहे, अँटीजेनेटिक्स म्हणजे काय? तर अँटीजेन म्हणजे आपण लक्षात घ्या की अँटीजेन्स तयार केले जातात. हे अँटीजेन एक परमनंट स्वरूपामध्ये किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढवतात, इम्युनिटी तयार करतात. आता जे आपण कोरोना व्हायरसचं जे वॅक्सिन बघतोय त्याच्यामध्ये ही तात्पुरती इम्युनिटी जी आहे ती कोरोना व्हायरसच्या विरुद्ध लढण्याची ती वाढवली जाते आणि ही इम्युनिटी वाढवण्यासाठी स्पेसिफिक पॅथोजन्स किंवा डिसीजच्या अगेन्स्ट स्पेसिफिक पॅथोजन्सच्या अगेन्स्ट किंवा डिसीजच्या अगेन्स्ट ही टेम्पररी किंवा परमनंट इम्युनिटी वाढवण्याची आवश्यकता असते आणि तशा पद्धतीने हे वॅक्सिन्स काम करत असतात. ट्रॅडिशनली वॅक्सिन्स आर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ पॅथोजन्स. म्हणजे जुन्या पद्धतीप्रमाणे ट्रॅडिशनल वे प्रमाणे हे पॅथोजन्स जे आहेत एका पॅथोजनला किल करण्यासाठी दुसरे पॅथोजन अशा पद्धतीनं हे जुने जे वॅक्सिनेशन आहे ते केलं जात होतं. Completely or partially kills pathogens were used as vaccines. हे अंडरस्टँड करून घेऊया की समजा एक पॅथोजन आपल्या शरीरामध्ये ज्याचा त्रास आपल्या शरीराला होतोय तो दुसरा पॅथोजन जो आहे की तो त्या पहिल्या पॅथोजनचा शत्रू आहे तो आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट करायचा आणि तो इन्सर्ट करताना कसा करायचा की एक पार्शली किल्ड थोड्या प्रमाणामध्ये त्याचं जे आधू केलेला समजूया आपण आधू केलेला पार्शली किल केलेला पॅथोजन सोडायचा किंवा कम्प्लिटली किल केलेला पॅथोजन सोडायचा की जो या जुन्या पॅथोजनला आधीच्या पॅथोजनला नष्ट करू शकेल आणि तो वॅक्सिन म्हणून काम करू शकेल. अशा पद्धतीने ट्रॅडिशनल वेने वॅक्सिन तयार केलं जात होतं. आपण एवढंच समजून घ्या ट्रॅडिशनल वेने कसं वॅक्सिनेशन तयार केलं जात होतं तर युझिंग पॅथोजन्स. पॅथोजन्स म्हणजे काय तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ते पॅथोजन्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्सच आहेत की जे आपल्या शरीराला हार्मफुल असू शकतात. आपल्या शरीराला हार्मफुल असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला पॅथोजन असं म्हणायचं. हे पॅथोजन मग एका पॅथोजनला नष्ट करण्यासाठी त्याचा शत्रू असणारा इनिमी असणारा पॅथोजन शोधायचा तो पार्शली किल करून किंवा कम्प्लिटली किल करून वॅक्सिनेशनद्वारे आपल्या शरीरात सोडायचा की ज्याद्वारे हे जुने नवीन पॅथोजन जे आहेत जे आपल्या शरीराला त्रासदायक आहेत ते नष्ट होऊ शकतील. However, due to this there are chances of contracting the diseases in case of some person. चान्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द डिसीजेस म्हणजे दुसराच डिसीज त्यामध्ये तयार होण्याची शक्यता जास्त आहे.
मूळचा डिसीज हा नष्ट होईल, परंतु नवीन एखादा डिसीज ज्याला साइड इफेक्ट ऑफ वॅक्सिनेशन होण्या असा डिसीज तयार होण्याची शक्यता यामध्ये जास्त आहे. हेन्स ॲज अन अल्टरनेटिव्ह सायंटिस्ट आर टाईड अल्टरनेटिव्ह वे आर्टिफिशियली प्रोड्युस्ड वॅक्सिन विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता हे आर्टिफिशियल वॅक्सिनेशन कसं तयार केलं जातं ते बघूया. सायंटिस्ट प्रोड्युस्ड अँटीजेन इन लॅबोरेटरी. रोग प्रतिकारक क्षमता असणारं किंवा ह्युमन मध्ये इम्युनिटी वाढवणारं अँटीजेन तयार केलं जातं आणि यामध्ये काय केलं जातं विथ द हेल्प ऑफ जीन आयसोलेटेड फ्रॉम पॅथोजन. ज्या पॅथोजनला शरीरामध्ये सोडायचं होतं मग पार्शली किल करून किंवा कम्प्लिटली किल करून त्याच्यामधले जीन्स जे युजफुल जीन्स आहेत जे नवीन डिसीज कंट्रोल करण्यासाठी समजा एखाद्या पॅथोजनला किल करण्यासाठी युजफुल जीन कुठले आहेत की जे आपल्या शरीरातल्या पॅथोजनला किल करू शकतात असे जीन आयसोलेट केले जातात. त्या पॅथोजन पासून ते जीन आयसोलेट करायचे, त्याची इम्प्रूव्हमेंट करायची, ते जीन्स वाढवायचे आणि त्या जीन्सच्या सहाय्याने वॅक्सिनेशन हे तयार करायचे. कधी कधी मग असे आयसोलेट केलेले जीन्स जे असतील एखाद्या पॅथोजन मधले जीन्स जे आयसोलेट केलेले आहेत ते जीन आपल्या शरीरामध्ये युजफुल असणाऱ्या एखाद्या छोट्या व्हायरसमध्ये किंवा युजफुल असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये हे जीन्स सोडायचे की जो ऑर्गॅनिझम आपल्या शरीराला अजिबात त्रासदायक नाही त्याच्या शरीरामध्ये असे जर जीन्स आयसोलेट केले तरी सुद्धा तो प्राणी आपल्या शरीरामध्ये जो त्रासदायक नाही असा ॲनिमल किंवा ॲनिमल म्हणण्यापेक्षा असा मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये हे आयसोलेट केलेले जीन्स सोडायचे असा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग डायरेक्टली हे आयसोलेटेड जीन्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये वॅक्सिनेशनद्वारे सोडले जातात. दस सेफर वॅक्सिन इज प्रोड्युस्ड. अशा पद्धतीने सेफ असणारे वॅक्सिन हे तयार केले जातं. नाव प्रोटीन्स विच ऍक्ट्स ॲज अँटीजेन. Now proteins which act as antigen are injected in pure from institute. Sorry. परत एकदा बघूया वाक्य. Proteins which act as antigen are injected in pure form instead of injecting killed and semi-killed pathogen. आता जुनी जी पद्धत आहे ट्रॅडिशनल वे आहे त्याच्याऐवजी अशा पद्धतीचे अँटीजेन जे आहेत हे अँटीजेन दुसऱ्या एखाद्या व्हरायटीमध्ये इंजेक्ट केले जातात. म्हणजे उदाहरणार्थ आपण पोटॅटो मध्ये कशा पद्धतीने वॅक्सिनेशनचे अँटीजेन आहेत ते ऍड केले जातात ते पाहणार आहोत. पण कुठल्या तरी एखाद्या व्हरायटी म्हणजे आपण खात असलेला पदार्थ असेल अशा पदार्थामध्ये सुद्धा हे अँटीजेन इंजेक्ट करून त्याची वाढ करून आपल्या शरीरामध्ये अँटीबायोटिक हे तयार केले जातात. दीज प्रोटीन्स कीप द पर्सन अवे फ्रॉम दॅट डिसीज. सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता समजा हे प्युअर अँटीजेन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पदार्थातून किंवा डायरेक्टली इंजेक्ट करून आपल्या शरीरामध्ये जी प्रिव्हेंटिव्ह पॉवर आहे ती वाढवली जाते आणि त्यामुळे आपण त्या डिसीज पासून दूर राहू शकतो. आपली इम्युनिटी सुद्धा वाढवली जाते किंवा इम्युनिटी ही ऍक्टिव्ह केली जाते. Thus, injecting antigen is safest way of vaccination. वॅक्सिनेशनचा सगळ्यात सेफ किंवा सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे ज्याच्यामुळे साईड इफेक्ट कुठल्याही प्रकारचे होणार नाहीत आणि आपण खात असलेल्या सहजासहजीच्या पदार्थामधून सुद्धा असे अँटीजेन इंजेक्ट करून त्याची वाढ करून सुद्धा जे अँटीबायोटिक आहे ते आपल्या शरीरात तयार करू शकतात. Vaccines produced with the help of biotechnology are more thermostable and remains active for longer duration. थर्मोस्टेबल याचा अर्थ काय तर समजा थंडी असेल किंवा टेम्परेचर जास्त असेल, उन्हाळा असेल, समर सीझन असेल किंवा रेनी सीझन असेल, कोणत्याही सीझन मध्ये जरी समजा टेम्परेचर मध्ये बदल झाले, कमी अधिक टेम्परेचर झालं तरी सुद्धा हे वॅक्सिन जे आहे ते माणसामध्ये इम्युनिटी ही कायम राखू शकतं, कायम प्रोड्यूस करू शकतं. अशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजी याच्यामध्ये मदत करत असते. फॉर एक्झाम्पल वॅक्सिन ऑफ पोलिओ अँड हेपॅटायटिस. आपल्याला माहिती आहे लहान मुलाला पोलिओचे वॅक्सिनेशन दिले जातात, हेपॅटायटिसचे सुद्धा वॅक्सिनेशन दिले जातात. असे 7 ते 8 प्रकारचे वॅक्सिनेशन दिले जातात. हे सगळे वॅक्सिनेशन हे अलीकडच्या डेव्हलप केलेल्या बायोटेक्नॉलॉजीच्या आधारे किंवा
बायोटेक्नॉलॉजीचा आधार घेऊन तयार केले जातात. ते कसे तयार केले जातात याच्याविषयी आपण आता चर्चा केली.